चला आता मित्रांनो, आपण काय करणार आहे, इयत्ता 8वीचा आपल्याला बघा सराव संच प्रॅक्टिस सेट नंबर आपला 6.2 आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ओके, एकदम सिंपल मेथडनं आपण काय करणार आहे, 6.2 सॉल्व्ह करणार आहे. आणि जितके मेन एक्झाम्पल आहे आपल्याकडे, जितके उदाहरणं आपल्याला IMPA कधी आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला इम्पॉर्टंट ते येऊ शकतात, हे आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करून घ्यायचे. त्यापूर्वी एक लक्षात घ्या, सगळ्यात काय का बेसिक येणं खूप गरजेचं आहे. आणि बेसिक काय का या एक्झाम्पल मध्ये, म्हणजे या प्रॅक्टिस सेट मध्ये आपला एक बेसिक फॉर्म्युला आहे बघा. बेसिक फॉर्म्युला बघा, लक्षात घ्या. काय फॉर्म्युला आपला, a क्यूब प्लस बी क्यूब, म्हणजे काय, a चा घन अधिक b चा घन बरोबर पुढे काय येणार आहे, a प्लस बी इन सेकंड ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे. अशा प्रकारे आपला फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला, a चा घन अधिक b घन बरोबर a अधिक b, दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग वजा a गुणिले b अधिक b चा वर्ग. ओके, सिंपल एकदम कॉन्सेप्ट आहे. सेमीवाले असू द्या, मराठीवाले, इंग्लिश मिडियम असू द्या, सगळ्यांचा खिचडी पुलाव करून एकाच ह्याच्यामध्ये बाहेर काढणार, एकाच लेक्चर मध्ये सगळ्यांना. ओके, लक्ष द्या. आता काय बघा, सिम्पली याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला फॉर्म्युला लक्षात असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघा का जे आपले वर्गत ना, वर्ग म्हणतो आपण त्याला, ठीक आहे ना, वर्ग म्हणजेच काय, स्क्वेअर आले आणि त्याच्यानंतर क्यूब म्हणजे घन आले, याचा फॉर्मॅट थोडक्यात तुम्हाला येणं गरजेचं आहे बघा. ओके, याचा फॉर्मॅट तुम्हाला येणं खूपच गरजेचं आहे. सध्या तुम्ही बघा, क्यूबचा आपण विचार करूया, एखाद्या संख्यांचा घनचा विचार करूया, तो तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं असेल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला ए आणि बी च्या किमती फाइंड आउट करून घ्या. अगोदर काय करा, ए आणि बी च्या किमती तुम्हाला येणं गरजेचं आहे. मग आता बघा काय दिले आपल्याला, पहिलं उदाहरण बघा, फॅक्टराइज करायचं म्हणजे आपल्याला याचे काय करायचे, अवयव पाडायचे. मग आता दिले तुम्हाला एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब, एक्झाम्पल दिलेले. ओके, मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्हाला प्रत्येक नंबरचा तुम्हाला काय करायचं आहे, क्यूब रूट फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे घनमूळ तुम्हाला काढून घ्यायचा आहे. म्हणजे याचा तिसरा घात आहे ना 64 असेल, वाय क्यूब असेल, याचा तिसरा घात आहे दिल्यानंतर तुम्हाला, तर त्याला काय करायचं, तुम्हाला त्याचा घन काढून घ्यायचा आपल्याला. ओके, ही टर्म काढून घ्या, त्याच्यानंतर डायरेक्टली फॉर्म्युलामध्ये किमती टाकून तुम्हाला उत्तर तुमचं भेटून जाणार आहे. बघा आता एक्स चा किती वेळा घात आहे, 3 वेळा घात आहे, क्यूब दिलेला आहे. मग काय करा, एक्स ला फक्त एकदा घ्या, काय करा, एक्स ला फक्त एकदा घ्या, प्लस 3 वेळा घात असतो म्हणजे क्यूब असतो, म्हणजे काय करतो का एखाद्या संख्येला, व्हेरिएबल असेल, कुठला पण संख्या असेल, मुळाक्षर काय असेल नसेल, त्याला आपण काय करतो का त्याला 3 वेळा मल्टिप्लाय करतो. बरोबर आहे, आपण त्याला काय करतो, 3 वेळा मल्टिप्लाय करतो. मग आपण काय करतो, त्याला फक्त एकदाच घ्यायचं. ओके, आता हा दिलेला 64 आणि वाय क्यूब दिलेला आहे, वायचा तिसरा घात, मग 3 वेळा दिला ना, तिघांपैकी काय करा, एकदा उचला, इकडे खाली घ्या, घेतला. त्याच्यानंतर आता दिलाय 64, 64 दिले. मग अशी कोणती संख्या आहे का त्या संख्येचा बघा आपल्याला का क्यूब 64 येतो, किंवा त्याचा आपण घन म्हणतो आपण का तो 64 येतो, कोण सांगल, 4, किती, 4 म्हणजे 4. बरोबर आहे. समजा आपण जर बघितला 4 चा क्यूब म्हणजे 4 चा घन, 4 गुणिले 4 आणि गुणिले 4, 4 चोक 16 आणि 16 गुणिले 4, 16 चोक 64. बरोबर आहे, 64 येतो. मग काय करा, याचा फक्त एकदा 4 घ्या, बघा समजते, येस ऑर नो. आणि याचा आता आपल्याला काय करायचंय, क्यूब फाइंड आउट करून घ्यायचंय. बघा याचा आपल्याला काय करायचंय, क्यूब फाइंड आउट करून घ्यायचंय. मग लक्षात घ्या, तुमची पहिली व्हॅल्यू ए झाली आणि दुसरी व्हॅल्यू काय झाली, बी झाली. सिंपल काय करा, याच्यामध्ये एक्स वाय झेड एम एन एबीसीडी पी क्यू आर एस एक्स वाय झेड काही असू द्या, अख्खं गबाळ असू द्या, त्याच्या डोक्यावरती तिसरा घात दिलाय ना, त्याला फक्त एकदा घ्यायचा. एक्सच्या डोक्यावर कितवा घात दिलाय, 3 वेळा घात दिलाय, त्याला फक्त एकदा उचला. वायच्या डोक्यावर किती वेळा घात दिलाय, 3 वेळा दिलाय, त्याला एकदा उचलला. त्याच्यानंतर हा जो तुमचा नंबर असणार आहे ना, तो इकडे पण येऊ शकतो, कधी कधी इकडे पण येऊ शकतो. या संख्येचं फक्त लक्षात घ्या, तुम्हाला का घनमूळ माहित असणं गरजेचं आहे. समजते काय, क्यूब रूट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग आता 64 कोणाचा येतो आपल्याला माहिती, 4चा येतो. बरोबर आहे, 4ला जर 3 वेळा आपण गुणाकार केला तर आपल्याला किंमत भेटते 64. मग हा 64 दिलाय, आपण याला असं लिहू शकतो ना, 4 गुणिले 4 गुणिले 4. बरोबर आहे, 4 गुणिले 4 गुणिले 4, मग 3 वेळा 64 येतो हा.
एकदा पहिलं एक्झाम्पल आहे म्हणून नीट समजून सांगते बघा. 64 म्हणजे काय, 4 गुणिले 4 गुणिले 4, बरोबर आहे, असं येतो. मग आपण 3 वेळा दिला ना, तिघांपैकी काय करा, एकदा उचला, इथं ठेवून घ्या, उचलला बस. मग आता काय करा, दिलेल्या किमती फॉर्म्युल्यामध्ये टाकून घ्यायचा. मग आपला फॉर्म्युला काय, ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आपला समजा, बरोबर आहे. आपला फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, एक काम करूया आपण, याच्यात घेतोय ना हा क्यूब आणि हा समजा क्यूब, ओके, अशा प्रकारे समजा हा फॉर्म्युला आपला दिलाय. ह्या ए च्या आणि बी च्या व्हॅल्यू झाल्या. मग काय करा, याच्यात टाकून घ्या. ए आणि बी ची व्हॅल्यू काय येणार, ए ची व्हॅल्यू आली x प्लस बी ची व्हॅल्यू आली 4y, बरोबर आहे, 4y. समजली पहिली स्टेप, ओके. पुढे काय सांगितले, गुणाकार आहे आपल्याला. काय दिलं आपल्याला, गुणाकार आहे. कशामध्ये दिलेला, तो ब्रॅकेट मध्ये दिलेला आपल्याला, याच्यामध्ये सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. ओके, काय सांगितलं आपल्याला, ए चा वर्ग म्हणजे ए स्क्वेअर, ए चा वर्ग म्हणजे काय, ए स्क्वेअर. मग ए ची व्हॅल्यू x आहे ना आपली, बरोबर आहे, म्हणजे हा झाला तुमचा x चा स्क्वेअर. काय प्रॉब्लेम, त्याच्यानंतर वजा साइन घेऊन टाका, मायनस घ्या, आणि त्याच्यानंतर हे तुमचे दोघं भाऊबंद आहेत ना ए बी, या दोघांचा गुणाकार, काटाकाटी दोघांची, दोघांना तलवार घ्यायची आणि हाणायचं एकमेकाला, जेवढं होईल तेवढं. दोघांचा काय गुणाकार म्हणजे x इंटू 4y म्हणजे काय, x गुणिले 4y. याला हवं तर कंस करा, ते पुढचं मी रब करून टाकतो जेणेकरून, आता हे समजलं ना तुम्हाला बेसिक, याची काय गरज नाही ना. ओके, बघा x गुणिले 4y, x गुणिले 4y म्हणजे काय, a गुणिले b, प्लस याला छोटा ब्रॅकेट करा, याला हवं तर मोठा ब्रॅकेट करा सध्यापैकी, प्लस b चा वर्ग. b काय आपल्याला, b ची व्हॅल्यू काय आहे, b ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 4y म्हणजे 4y चा वर्ग, 4y चा काय वर्ग म्हणजे काय, असा स्क्वेअर. मग आता इकडे घेऊन टाका, हे x अधिक 4y तुमचा जशीचा तसं घ्या, खाली घेतला. त्याच्यानंतर काय करा, हा x वर्ग दिलेला आहे, x वर्ग ऍज इट इज ठेवा. आता या दोघांचा गुणाकार करा. ओके, 4 गुणिले x 4x, 4x गुणिले y 4xy, 4xy. मग इकडे येणार तुमचा हा 4xy आला, 4xy. इथे कुठे नंबर आहेत का, 2 3 4 मल्टिप्लाय करा, गुणाकार करा, काहीच नाही, ऍज इट इज ठेवून घ्या. ओके, प्लस आता या दोघांचा वर्ग करायचा आपल्याला, म्हणजे 4चा वर्ग किती येणार, 16, बरोबर आहे, 4चा वर्ग 16, 4 स्क्वेअर 16 म्हणजे किती आला, 16 आला. आणि y स्क्वेअर, y चा स्क्वेअर ऍज इट इज घ्या, याला एक काय करा, ब्रॅकेट द्या छानसा, बस झाला आपला कार्यक्रम. ओके, समजते, एनी डाउट्स, समजते ना. ओके, राईट डाऊन. सेकंड एक्झाम्पल दिले, व्यवस्थित छान प्रकारे याला सॉल्व्ह करून घ्यायचे, त्याचा मान आहे, छान प्रकारे सॉल्व्ह करून घ्या, उगाच ते पण रुसायचं आपल्यावर. बघा काय दिले, 125 p क्यूब दिले आणि q क्यूब दिलेला आहे. प्रत्येक नंबरचा व्हेरिएबल असेल एबीसीडी XYZ PQR MN वगैरे काय असेल नसेल ते सगळ्यांचं काय करायचं आपल्याला, क्यूब रूट फाइंड आउट करायचा, बरोबर आहे. 3 वेळा दिले ना, आपल्याला काय करायचं, त्याला एकदाच घ्यायचा, बरोबर आहे. मग a ची व्हॅल्यू काय येणार, 125. कुठला असा नंबर आहे का त्याला जर आपण 3 वेळा मल्टिप्लाय केलं, म्हणजे त्याला आपण काय त्याचा घन काढला किंवा क्यूब काढला, तर आपल्याला 125 आन्सर येतं. कुठला, 5 येतो. 5 ला 3 वेळा गुणाकार केला, 5 5 25 आणि 25 5 125, 125, बरोबर आहे. मग याची व्हॅल्यू येणार 5. ओके, p ला 3 वेळा मल्टिप्लाय केलाय, त्याला काय करा, एकदाच घ्या. p क्यूब दिला, डोक्यावर तिसरा घात, त्याला काय करा, एकदाच घ्या. प्लस q दिलाय, त्याला पण 3 वेळा आहे, त्याला काय करा, एकदाच घ्या. हे झाले तुमचे a आणि हा झाला तुमचा b. समजते, ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आपला फॉर्म्युला आहे, फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं, किमती आपल्या पटापट फेकून द्यायच्या. काय आपला फॉर्म्युला बघा, a प्लस बी सांगते आपल्याला, स्टार्टिंगला काय सांगतो, a प्लस बी म्हणजे 2 आलेल्या ज्या व्हॅल्यू आहे तुमची काय करा, यांची बेरीज करा. आता हे मी डायरेक्ट इथे लिहून टाकले, याच इकडे छापायचे. आता काय, 5p प्लस q आला, a प्लस बी, हा a आणि हा b आला का. ओके, पुढे काय सांगतो का, ब्रॅकेट घ्या, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे पहिल्या टर्मचा वर्ग, a चा वर्ग काय 5p, याला छोटासा ब्रॅकेट करायचा, स्क्वेअर देऊन टाका. ओके, मायनस दोघांचा पुन्हा गुणाकार, दोघांची आता मारामारी करायची,
काय 5p इंटू क्यू, मग 5p इंटू क्यू प्लस बीचा स्क्वेअर. बी काय आता आपल्या याच्यामध्ये क्यू आहे म्हणजे क्यूचा स्क्वेअर, त्याला काय करा ऍज इट इज द्या, इकडे ब्रॅकेट घ्या. ओके, याच्यामध्ये काय चेंज होत नाही, मग ऍज इट इज घ्या 5p प्लस क्यू ब्रॅकेट द्या. ओके, आता यांचा स्क्वेअर करा. 5 चा स्क्वेअर 25 बरोबर आहे. 5 चा वर्ग 25, 5 5 25, p चा वर्ग p वर्ग, p चा वर्ग p वर्ग मोकार p. ओके, नंतर हा मायनस दिलाय 5p इंटू क्यू. या दोघांना काय आहे का कुठे नंबर वगैरे 2 4 5 6 का, काहीच नाही. हा 5 ऍज इट इज घ्या, हा p आणि q एकमेकाला जोडा, चिपकवा दोघांना. मॅग्नेट आणा, चिपकवा. चिपकवला, लास्टला काय राहिले प्लस क्यूचा स्क्वेअर, क्यूचा वर्ग जशाचा तसा. आला आन्सर आपला, काहीच नाही एवढं. समजते? ओके, मेक अ झेरॉक्स. तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचे. बघा एक्झाम्पल दिले 125k क्यूब प्लस 27m क्यूब. ओके, 125 दिलाय, k चा घन दिलाय, 27 दिलाय आणि m चा आपल्याला घन दिलाय. काय करायचे प्रत्येक टर्म मध्ये आपल्याला काय करायचे, तिसरं रूप दिले ना तुम्हाला पहिलं रूप फाइंड आउट करून घ्यायचे. काय करायचे, तिसरं रूप जर दिले तर तुम्हाला पहिलं रूप त्याचं फाइंड आउट करून घ्यायचंय. ओके, बघा आता 125, आता आपल्याला 125 माहिती आहे ना, घनमूळ काय येतो, व्हेरी गुड, काय येतो 5 येतो. आपण इकडे काय घेणार 5. ओके, k चा कितवा घात दिलाय, तिसरा घात दिलाय, मग 3 नको आपल्याला, तिघातून फक्त एकच पाहिजे, धाकटा पाहिजे. मग काय करा, धाकट्याला इथं खाली उतरावा, घेतला. पुढे बघा प्लस दिले, घेऊन टाका. 27 दिलाय, 27, मग कुठली अशी संख्या आहे का त्याला जर 3 वेळा गुणलं म्हणजे त्याचा घन घेतो आपल्याला किती, तो 27. कुठली संख्या आहे, कुठली 3 येतो. मग m चा तिसरा घात आहे, त्याला काय करा एकदाच घ्या. हा झाला तुमचा a, हा झाला तुमचा b. आला. काय केलं आता आपण याच्यामध्ये का प्रत्येक टर्म दिली होती, याचा आपण काय करून घेतलेलं, याची सिंगल टर्म आपल्याला पहिलं रूप काढून घेतलेलं. ओके, बघा 125 आपल्याला माहिती आहे का, 5चा आपल्याला जर 5चा आपण घन केला तर आपल्याला 125 येतो. त्यानंतर 27 म्हणजे 3चा येतो आपल्याला घनमूळ. ओके, आता काय करा, दिलेल्या फॉर्म्युलामध्ये आपल्या किमती टाकून घ्या. a प्लस बी म्हणजे दोघांची बेरीज करा, मग येणार 5k अधिक 3m बरोबर आहे. 5k प्लस 3m येणार. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा काय सांगितले, पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे a चा वर्ग, मग 5k चा स्क्वेअर म्हणजे वर्ग. त्याच्यानंतर मायनस दोघांचा काय करा, गुणाकार करा. दोघांचा काय करा, गुणाकार करा, म्हणजे 5k इंटू 3m, 5k गुणिले 3m. मग इकडे येणार 5k गुणिले 3m, याला कंस करा होतं. आणि शेवटला असणार तुमचा जो शेवटचं पद राहिलं त्याचा काय असणार आहे, वर्ग म्हणजे काय स्क्वेअर, b स्क्वेअर 3m स्क्वेअर. ओके, ही टर्म आपली ऍज इट इज असणार आहे, जसेच्या तशीच घ्या. 5k प्लस 3m ऍज इट इज घ्या. यांचा काय करा, वर्ग काढून घ्या. 5 चा वर्ग किती येतो, 5 चा स्क्वेअर 25 आणि k चा स्क्वेअर k स्क्वेअर मायनस या दोघांना काय करा, मल्टिप्लाय करून घ्या. 5 गुणिले 3 15, 5 त्रिक 15 आणि k गुणिले m काय करा, km. हॉस्पिटलला ऍडमिट करा km ला. ओके, आणि पुढे आला तुमचा 3 प्लस 3m स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर किती येतो 9 आणि m स्क्वेअर m स्क्वेअर. समजते? एवढं फायनल आपला आन्सर आहे. एनी डाऊट्स? ओके, लिहा. चला आता आपण 4 नंबरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहे. व्यवस्थित समजून घ्या. शक्यतो अशा प्रकारचं एक्झाम्पल जर तुम्हाला आलं तर बऱ्याचदा तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. ओके, पण सगळ्यात सिंपल आहे बघा. आता काय बघा, 2l क्यूब प्लस 432m क्यूब. बघा 432 दिला आणि 2 दिला इकडे. आता l आणि m चा काय प्रॉब्लेम नाही, आपण एक कॉमन घेऊ शकतो समजा. पण आता 432 ची संख्या कुठल्या संख्येचा क्यूब आहे का, कुठल्या संख्येचा नाहीये. बरं 2 तरी आहे का, तो पण नाही ना, झाला ना घोटाळा. घो आणि टाळा झाला घोटाळा. मग आता अशा प्रकारे काय करायचं, सिंपल लक्षात घ्या का एक टर्म लक्षात ठेवा का दोघांमध्ये तुम्हाला काय करायचंय, एक नंबर कॉमन घ्यायचा आहे. काय करायचं, दोघांमध्ये तुम्हाला एक कुठला तरी नंबर तुम्हाला काय करायचा आहे,
कॉमन घ्यायचा आहे. बघा आपण जर या टर्म मधून 2 जर हा नंबर कॉमन घेतला, आपण 2 हा अंक जर कॉमन घेतला तर काय होऊ शकतो, याचे निम्मे होतील ना, याचे निम्मे 4चे निम्मे 2, 32चे निम्मे 16, 216 आहे ना, 6चा क्यूब आहे का नाही. बघा मग आता काय करा, 2 ला बाहेर घ्या, कंसामध्ये एल क्यूब तुमचा ऍज इट इज ठेवा, अधिक 432 याला जर आपण 2 बाहेर घेतला म्हणजे काय केला, 432 ला आपण 2 ने भाग दिला समजा, त्याची फोड केली, मध्ये मध्ये कापला, 4च्या निम्मे 2 आणि 32च्या निम्मे 16 आला, आणि मग हा आला तुमचा एम क्यूब ऍज इट इज. आणि आता मला सांगा, हा 2 बाहेर सोडून द्या, आता याच्यामध्ये तुम्ही एच्या आणि बीच्या किमती फाइंड आउट करू शकतात का नाही, बरोबर आहे. हा एल 3 वेळा दिलाय, एकदा घ्या एल प्लस 216 216 कोणाचा क्यूब येतो, 6चा येतो ना, मग 6 घेतला आणि हा एम चा तिसरा घात आहे म्हणून एकदा एम घेतला, हा झाला ए, हा झाला बी. समजते. बघा मग आता सॉल्व्ह करून घेऊया डायरेक्टली. आता आपण काय करणार आहे, फॉर्म्युल्यानुसार जाणार आहे आपला. आता हा 2 तुम्ही जो कॉमन घेतला ना बाहेर, त्याला काय करा, त्या छोट्या भावाला अगोदर बाहेर ठेवून घ्या, ऍज इट इज घ्या. ब्रॅकेट मध्ये बघा ए प्लस बी म्हणजे एल प्लस 6m, एल प्लस 6m ऍज इट इज घ्या, एल प्लस 6m. याला काय करा, जशीच्या तसं घ्या. पुढची स्टेप काय सांगते आता आपल्याला, ए चा वर्ग, ए चा वर्ग म्हणजे काय आला, एल चा वर्ग. ओके, ब्रॅकेट घ्या, एल चा वर्ग, त्याच्यानंतर वजा ए बी या दोघांचा गुणाकार म्हणजे 6m इंटू एल. बघा काय, 6m इंटू, तुम्ही एल इकडे घ्या, पाठी घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. समजते. आणि राहिला शेवटला तुमचा प्लस बी चा वर्ग, बी चा स्क्वेअर काय ना, 6m स्क्वेअर, 6m. याला छोटासा ब्रॅकेट द्या, स्क्वेअर एक मोठा ब्रॅकेट देऊन टाका. ओके, हा 2 ऍज इट इज घ्या, ही पण टर्म तुमची दिलेली, त्याला काय करा, ऍज इट इज ठेवा. एल प्लस 6m तुमचा असाच असणार आहे. तुम्ही एल उलटा पण काढू शकतात, मी जसा काढला तसा काढला, नाही काढला तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, पुन्हा बघा एल चा स्क्वेअर असणार आहे, मग एल चा स्क्वेअर तुमचा ऍज इट इज घेणार आहे आपण. ओके, मायनस बघा 6ml ऍज इट इज घ्या, कारण याला कुठले नंबर नाही. आणि राहिला फक्त शेवटला काय करा, 6चा स्क्वेअर काढून घ्या. 6चा स्क्वेअर किती येतो, किती येतो, 36. 6चा वर्ग 36, बरोबर आहे. हा आला 36 आणि m चा वर्ग m वर्ग, याला ब्रॅकेट करा आणि लावा कुलूप. समजला, मेक अ झेरॉक्स. 5 नंबरचं एक्झाम्पल आहे, सॉल्व्ह करून घ्यायचे. आता बघा तुम्ही जे नंबर बघता ना, तुम्ही इथं 24 दिलाय, इथं 81 दिलाय, या नंबर मध्ये दोन्ही पण अशी संख्या आहे का यांचा आपल्याला क्यूब निघत नाही, बरोबर आहे. क्यूब रूट याच्यामध्ये घन वगैरे काय याच्यामध्ये हा येतच नाही. मग सिम्पली एक लक्षात घ्यावा, अशा प्रकारचं जर एक्झाम्पल आलं तर अशा नंबरने त्याला डिवाइड करा, किंवा अशा नंबर मध्ये कॉमन नंबर घ्या, का तुम्हाला अशी नंबर जो संख्या शिल्लक राहील, जी संख्या तुमची घन असेल किंवा क्यूब असू शकते. समजते. अशा प्रकारे घ्या. बघा कसं करायचं, आता बघा 24 आणि 81. ओके, या नंबर मध्ये समजा आपण 3 ने जर 24 ला डिवाइड केलं, 3 ने काय करा, 24 ला आपण भाग दिला, तर 8 त्रिक 24 होतात, बरोबर आहे. मग 8 ही संख्या कुठल्या संख्येचा घन आहे किंवा क्यूब आहे, क्यूब रूट 2चा आहे ना. आणि त्याच 3 ने जर आपण 81 ला डिवाइड केलं तर 27 त्रिक 81 होतात. मग 27 ही संख्या क्यूब रूट कोणाची आहे, 3 ची आहे ना, आहे का ना 3 ची, म्हणजे एक्झाम्पल निघतं का नाही. म्हणून कॉमन घेताना असे नंबर घ्या, 2 3 4 काय करायचे करा, पण अशी संख्या शोधा का शेवटला तुम्हाला त्याचा क्यूब निघू शकतोय. ओके, बघा मग याच्यामधून समजा मी 3 बाहेर घेतला तर राहणार काय, 8 त्रिक 24, मग 8 बाहेर असणार, हा ए क्यूब तुमचा ऍज इट इज द्या, पुन्हा अधिक द्या, परत 3 याच्यातून बाहेर घेतला 81 मधून, मग 27 त्रिक 81, बरोबर आहे. 27 त्रिक 81, मग तुमचा येणार इकडे 27 येणार. हा बी क्यूब दिलाय, त्याला काय करा, ऍज इट इज घ्या. ही स्टेप समजली का. मग आता जर तुम्ही 3 आणि 8 ला जर गुणलं, बघा 8 त्रिक 24 येतोय का, 27 गुणिले 3 केला 81 येतोय. बघा मग आता आपल्याला माहितीये ना 8 आणि 3चा घन म्हणून माहिती ना आपल्याला,
बरोबर आहे. मग याला काय करा, हा 3 ऍज इट इज घ्या. इकडे बघा 8 ए क्यूब दिलेला आहे, दिलाय का नाही. मग 8चा आपल्याला माहिती काय येतो, घनमूळ 2 येतो. हा 2 ए क्यूब दिलाय, एकदा एच घ्या, प्लस 27चा आपल्याला माहिती 3 येतो आणि बी क्यूबचा बी आला. हे तुमच्या आल्या ए आणि बी च्या व्हॅल्यू. हे काय झालं, तुमच्या ए आणि बी च्या व्हॅल्यू आल्या. बरोबर आहे. मग आपल्याला काय किंमत सांगते, ए अधिक बी या दोघांची काय बेरीज. म्हणजे हा फक्त घ्या आणि इकडे फेका, उचला, म्हणजे काय येणार 2a + 3b आला का. पुढची स्टेप काय सांगते आपल्याला का, ए स्क्वेअर म्हणजे पहिल्या जी टर्म आहे आपली त्याचा स्क्वेअर. मग आणि तुम्ही डायरेक्टली याच्यामध्ये लिहिलं ना पुढे 4a तरी चालेल, 4a स्क्वेअर. बघा मग आता 2a याचा स्क्वेअर मायनस दोघांचा काय गुणाकार a इंटू बी. ओके, म्हणजेच इकडे येणार 2a इंटू 3b, 2a इंटू 3b, त्याच्यानंतर प्लस बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय, शेवटचा आपल्याला 3b त्याचा स्क्वेअर. सो देअरफॉर 3b ब्रॅकेट स्क्वेअर. समजते, सिंपल स्टेप आहे. बघा काय करा, दिलेली स्टेप आहे. आता हा आपला इकडचा कॉमन 3 होता, याला इकडे बाहेर देऊन टाका. आपण 3 कॉमन येते ना बाहेर, याला देऊन टाका. मग इकडे 3 आला, हा 2a + 3b सेम टू सेम. याचा स्क्वेअर करा, 2चा वर्ग 4 येतो. बरोबर आहे. मग हा 4 येणार आणि a चा स्क्वेअर म्हणजे a चा वर्ग a स्क्वेअर मायनस दोघांना काय करा, पटापट गुणाकार करून घ्या. 2 3 बेत्रिक 6 आणि हा ए आणि बी ऍज इट इज घ्या, प्लस 3चा वर्ग 9 आणि बी चा स्क्वेअर बी स्क्वेअर. खेळ खतम, टाटा गुड बाय. समजते का, समजते का, लिहा. चला लक्ष द्या. आता 8 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचंय. बरेच एकदम 5-6 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिले, एक पण करणारे राहिलेले 2 फक्त तुम्ही घरी ट्राय करा. ओके, बघा काय दिले, 1 + क्यू, हा 9 दिसतो तुम्हाला, क्यू आहे, क्यू क्यूब 1/125 अशा प्रकारचे एक्झाम्पल दिलेले. आता याच्यामध्ये बघा ए आणि बी च्या पहिल्यांदा काय करा, किमती फाइंड आउट करून घ्या. काय करा, ए आणि बी च्या किमती फाइंड आउट करून घ्या. आता डिनोमिनेटर आला, न्यूमरेटर आला, हे सगळ्या गोष्टी सोडून द्या. आता त्याचं काय घेणं देणं आपल्याला. बघा आता 1चा क्यूब आपल्याला माहिती आहे किती असतो, बरोबर आहे, किंवा क्यूब रूट 1चा 1 येतो. मग इकडे काय करा, 1 ऍज इट इज घ्या, प्लस क्यू दिलेला आहे, डोक्यावर 3रा घात दिलेला आहे. बरोबर आहे. मग क्यूब दिलाय तर आपल्याला याचा क्यूब रूट काढायचे, म्हणजे इकडे आपला येणार क्यू आला. अपॉन 125 दिलाय, कुठला येणार याचा 5 येणार आहे आपल्याला. मग इकडे काय घ्या, 5 घ्या आला. म्हणजे ही तुमची ए ची व्हॅल्यू झाली आणि तुमची झाली बी ची व्हॅल्यू झाली. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये काय करा, आपल्याला माहिती आहे a + b करतो आपण. काय करतो आपण, a + b करतो, म्हणजे काय येणार 1 + q अपॉन 5 आला. ए आणि हा बी, हा इकडं ए आणि हा बी आला का. त्याच्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आपण काय करतो, ए स्क्वेअर म्हणजे पहिला जो नंबर त्याचा स्क्वेअर. मग आता 1चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 1 येतो, तो तुम्ही डायरेक्टली लिहिला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, पुन्हा बघा ए स्क्वेअर मायनस ए इंटू बी, या दोघांचा काय मल्टिप्लाय, या दोघांचा काय मल्टिप्लाय, म्हणजेच काय इकडे येणार 1 इंटू क्यू अपॉन 5, क्यू अपॉन 5 आणि लास्टला तुमचा आला प्लस बी स्क्वेअर. काय आला तुमचा बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय, लास्टचा जो तुमचा नंबर दिलेला आहे त्याचा काय ना आपण स्क्वेअर घेणार. मग क्यू अपॉन 5, क्यू अपॉन 5 याचा आपण काय करणार आहे, स्क्वेअर फाइंड आउट करून घेणार आहे. ते ब्रॅकेट व्यवस्थित देत जा सगळं तुम्ही, लोड घ्यायचा नाही. बघा पहिला काय येणार 1 + क्यू अपॉन 5 ऍज इट इज. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1चा स्क्वेअर 1 येतो, त्याला 1 घ्या, मायनस क्यू इंटू 1, हा क्यू ऍज इट इज, अपॉन 5 पण ऍज इट इज आला. प्लस क्यू स्क्वेअर आहे आणि 5 स्क्वेअर आहे, मग क्यू चा स्क्वेअर काय येणार, क्यू स्क्वेअर अपॉन 5 चा स्क्वेअर 25. समजतंय का, बोला, एनी डाउट्स. ओके,
तर अशा प्रकारे आपण आज प्रॅक्टिस सेट नंबर 6.2 आपण पूर्णपणे क्लिअर सॉल्व्ह करून घेतलेला आहे. आपले ऑनलाईनचे विद्यार्थी जर या व्हिडिओपर्यंत शेवटला आले असतील कदाचित, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि एकदा कमेंट करा तर कसा व्हिडिओ वाटला ते. ओके, डन.